लागतं का तर जन्म ही संकल्पना आपण समोर घेतली त्याबरोबर मृत्यू ही संकल्पना आपल्याला मांडावीच लागते. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवै जन्म मृतस्य च तस्माद् वैहायते न ध्रुवं शोचितुमर्हसि. या श्लोकात विवेचन करत असताना ज्ञानोबरांनी गोड चित्रण रेखाटलेलं आहे. ज्ञानोबर असं म्हणतात उपजेते नासी नासिले जन्म झाल्यानंतर त्याचा नाश हा निश्चित ठरलेला आहे आणि नाश पावल्यानंतर पुन्हा उत्पन्न होणं हे जे चक्र चालू आहे ना हे सगळं चक्र रहाड गाडग्याप्रमाणे ज्ञानोबरांनी गोड चित्र रंगवले. रहाड गाडग्याप्रमाणे हे अखंडित असं चित्र चालू आहे. हे चक्र चालू आहे. जन्म मानणारे म्हणला की मृत्यू आपल्याला मानावाच लागतो आणि म्हणून ज्यावेळेस जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो आल्यानंतर प्रत्येक जीवाला पाठीमागे जावं लागतं. जसा सूर्याचा उदय झाला की सूर्य पुन्हा अस्ताला जाणार आहे आणि अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा एकदा उद्या ठिकाणी जन्मणार आहे, पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे जे सृष्टीचं कालचक्र आहे ना हेच कालचक्र मनुष्याच्या ठिकाणी आहे. जन्म झाला मृत्यू निश्चित आहे. निश्चित आहे. एकदा जन्म ही संकल्पना आपण मांडली या सृष्टीचं नावच आहे महाराज मृत्यूलोक. मृत्यूलोक का म्हणतात तो तर इथं येणाऱ्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस आपला देह ठेवावा. बरोबर आहे की नाही? का आतापर्यंत जिथं आलेले सगळे तिथं थांबलेत का नाही का? एक ना एक दिवस पाठीमागं जावं लागतंय महाराज. का तर जन्म आणि मरण या दोनही गोष्टी परमात्म्याने आमच्या हातात ठेवलेल्या नाहीत. आमच्या हातामध्ये नाही. जन्माला येणंही आमच्या हातामध्ये नाही आणि जन्माला आल्यानंतर थांबायचं किती दिवस हे सुद्धा परमात्म्याने आमच्या हातात दिलेलं नाही. तुलसीदासजी रामायणामध्ये बोलत असताना गोड बोलतात 6 गोष्टी अशा आहेत या 6 गोष्टीबद्दल मानव पराधीन आहे. त्या मानवाच्या हातामध्ये दिलेल्या नाही. कोणत्या 6 गोष्टी आहेत? लाभ हानी यश अपयश जन्म मरण नाही मानवाचा. गोड बोलतात तुलसीदासजी सांगतात लाभ होणं, हानी होणं, यश येणं, अपयश येणं आणि जन्म आणि मरण या 6 गोष्टी परमात्म्याने आमच्या हातातून काढून घेतलेल्या आहेत. जीवन जगत असताना
दिसत नाही. कधी कधी आम्ही अपयशी होतो, ते अपयशही आमच्या हातामध्ये नाही. एखादी गोष्ट केल्यानंतर आम्हाला फायदा होतो, आपण म्हणतो मी कर्तृत्व केले म्हणून मिळाले. जर कर्तृत्व केल्याने मिळतंय तर प्रत्येकाला ते मिळालं पाहिजे. पण ज्या अर्थी कर्तृत्व करूनही मिळत नाही त्याचा अर्थ फायदा आणि तोटा आमच्या हातात नाही. या चार गोष्टी जशा आहेत तसं तुळशीदास ते सांगतात, जन्म मरण नाही मानवा. तुळशीदासची जन्म आणि मरण या गोष्टी आमच्या हातात त्याने ठेवलेल्या नाही. याबद्दल मानव पराधीन आहे. न जन्माचं स्वातंत्र्य आहे न मृत्यूचं स्वातंत्र्य आहे. भरताला उपदेश करत असताना गीत रामायणामध्ये गोड बोलतात, भरता अरे जन्माला येणंही आमच्या हातात परमात्म्याने दिलेलं नाही आणि जन्माला आल्यानंतर इथं थांबायचं किती दिवस हे सुद्धा आमच्या हातात ठेवलेलं नाही. आहे तोपर्यंत आनंदाने जीवन व्यतीत करणं ते खरं माणसाचं लक्षण आहे. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा रे, दोष ना कुणाचा, जीवास वेदव्य मृत्यू जोड जाऊन जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशी होत, काय शोक करिसी वेड्या, काय शोक करिसी वेड्या, स्वपरीच्या फळाच्या पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. प्रभू भरता अरे जन्मही आमच्या हातात नाही आणि मरणही आमच्या हातात कीर्तनाच्या ठरवाते तुम्ही माझ्या पुढे बसला हे सगळं विसरतोय. हे नागब्रह्म म्हणतात. असे गोड गळ्याचे गाण गायक असेल कीर्तनच काय बोलावंच वाटत नाही, फक्त गात गात राहावं. आणि असे साथीला साक्षात ताल ब्रह्म आहे तिथं, इकडं नागब्रह्म इकडं साक्षात ताल ब्रह्म. त्यांनी एकदम असं ठेका लावला. मी आल्या बघितले तुमचा ठेका इतका गोड लागतोय ना असं वाटतं सारखं ठेका दिलं पाहिजे. आणि त्या लहर या सरकार मी करू आज नाही आल्यापासून त्यांचा जो ठेका सुरू झाला आहे ते ऑटोमॅटिक असं माणूस होतोय. ही हातातली जादू आहे आज, जादूने म्हणतंय ते घासले त्यांनी तितक्या दिवस. त्याला प्रॅक्टिस करावं लागते, सातत्य सरावाने या सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या. आणि यापेक्षाही गंभीर गोवाकी खूप आहे. वा अतिशय गोड असा यांच्यासाठी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतात. माझा मुद्दा असा होता, जन्मही आमच्या हातामध्ये नाही आणि जन्माला आल्यानंतर थांबणार की
किती दिवस आहोत हे सुद्धा परमात्म्याने आमच्या हातात ठेवलं नाही. पण परमात्म्याने आमच्या हातात दिलंय काय, तर एक गोष्ट महत्वाची दिलेली आहे. जन्मही काढून घेतला, मृत्यूही काढून घेतला, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अंतर आहे ज्याचं नाव आयुष्य आहे, ते आयुष्य मात्र जगायचं कसं हे मात्र आमच्या हातात दिलंय. तिथपासून कर्मशास्त्र आमच्या पाठीमागे लागले. तर जन्माच्या पूर्वी 7 महिन्यापासून मेल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंत अर्थात आजच्या दिवसापर्यंत वर्ष श्राद्धापर्यंत ते कर्मशास्त्र आमच्या पाठीमागे आहे. आणि शास्त्राला आज्ञा करते गेलेल्या व्यक्तीकरता वर्ष श्राद्ध केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे का, तर आमची परंपरा आहे. जर प्रभू रामचंद्र देव असून सुद्धा राजा दशरथाचं पिंडदान जर करत असेल तर आम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांचं कर्तव्य केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. मग देव असून ते सुद्धा जर करत असतील तर आपल्याला हे विधान केलेलं आहे, आपलं हे कर्तव्य आहे. त्यांच्याकरता आपण पाणी सोडलं पाहिजे, त्यांचं पिंडदान केलं पाहिजे का, तर ते पिंडदान केल्यानंतर आपल्यातून गेलेले जे काही पितर आहेत ना, ते पितर त्या ठिकाणी शांत होतात, ते संतुष्ट होतात. आणि संतुष्ट झालेले जे पितर आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीला निश्चित आशीर्वाद देत असतात. आणि आशीर्वादाच्या रूपानं आमच्या जीवनाची प्रगती होते. ती पितरांच्या आशीर्वादाची खरी देण असते. म्हणून पिंडदानाचे कार्यक्रम केले पाहिजे. शास्त्र आम्हाला विधान करते या कारणे पै बापा जया शास्त्र आम्हाला आज्ञा करते ज्याला सुखी जीवन जगायचं असेल, ज्याला आनंदी जीवन जगायचं असेल ना, त्याच्या जीवनात शास्त्र कृपा असली पाहिजे. ज्याच्या जीवनात शास्त्र कृपा आहे ते जीवन समाधानाने भरलेलं आहे. दिवशी केलेला जो विधी आहे, आजच्या दिवशी सोडलेलं पाणी असेल, आजच्या दिवशी दिलेलं पिंडदान असेल, ते पिंडदान पितरांपर्यंत जाते. आणि पितरांपर्यंत गेल्यानंतर आजच्या दिवशी त्यांना सद्गती प्रदान होत असते. म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. म्हणून शास्त्रामध्ये त्याला वर्ष श्राद्ध म्हणत नाही, शास्त्रामध्ये त्याला पुण्यस्मरण म्हणत नाही, शास्त्रामध्ये त्याला जीवमुक्ती दिन म्हटलं जातं. जीवमुक्ती दिन म्हणजे काय, तर आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने जीवाला एकतर पुनर्जन्म प्राप्त होतो किंवा त्याला कायमची गती प्राप्त होत असते. म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. म्हणून आजच्या दिवशी केलेलं पिंडदान असेल, तुम्ही म्हणाल गेल्यानंतर करू असं नाही. शास्त्राने आम्हाला जे काही कर्म सांगितलेलं आहे ना, की पिंडदानाच्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं, त्या गर्भावरती अंगठ्याने पाणी सोडावं. जर ते पाणी अंगठ्याने जर आपण गर्भावरती सोडलं तर तेच पाणी पिण्याचा अधिकार त्या पितरांना असतो. म्हणून आजच्या दिवशी आपण अंगठ्याने पाणी सोडलं पाहिजे. अर्थात माझा मुद्दा असा आहे, शास्त्र आम्हाला विधान करते म्हणून आम्ही वर्ष श्राद्ध करावं. आणि तेच वर्ष श्राद्ध आज या जावळे कुटुंबियांनी या संपूर्ण परिवाराने त्या ठिकाणी आपल्या मातोश्रीत केलेला आहे. पिंडदानाचाही कार्यक्रम झालेला आहे. अंतर्निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे. या कीर्तनामधून, अन्नदानामधून, या सत्कर्मामधून जे काही पुण्य तयार होणार आहे ते पुण्य त्या मातोश्रीच्या उद्धाराकरता कारणीभूत होणार आहे. आणि म्हणून याकरिता हा संपूर्ण कार्यक्रम केलेला आहे. म्हणून मनापासून या कुटुंबाला धन्यवाद देतो. आणि माझ्या विचार या ठिकाणी मी प्रारंभ करणार आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोए, ये रती माई के दुखाची जनी जागे आले मोती अवसान
सुखाची प्राप्ती करायची असेल त्याच्या जीवनात त्यांनी काय करावं तर तुम्ही देव आपलासा केला की तुमच्या जीवनात दोन प्रकारची फलश्रुती प्राप्त होणार आहे। दोन प्रकारचे फायदे कोणते आम्हाला मिळणार आहे। पहिली गोष्ट तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही अविनाशी बनाल, अर्थात आपल्याला मरणाची भीती राहणार नाही। अविनाशी तुम्ही बनाल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होईल। असे दोन प्रकारचे फायदे तुकोबराने आजच्या अभंगामध्ये व्यक्तीच्या ठिकाणी मांडलेले आहेत, प्रतिपादन केलेले आहे। माझा मुद्दा असा आहे, याची आवाज सामान्य जीवाचा सुद्धा याची आवाज जीवाचा जर विचार केला तर प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे की दुःखाची आहे? बोला नक्कीच। अपेक्षा कशी आहे? दुःखाची नाही। प्रत्येकाला अपेक्षा आहे कशाची? सुखाची। म्हणून उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकाची तडफड आहे, प्रत्येकाची धावाधाव चालू आहे। मला सुख प्राप्त झालं पाहिजे त्याकरिता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला फायद्याची अपेक्षा आहे, तोटा करायला कोणीच तयार नाही। कोण कशाला तोटा करून घेईल? अपेक्षा प्रत्येकाला सुखाची असेल तर प्रयत्न सुखाचे करावे लागतील की दुःखाचे? दुःखाचे। दुःखाचे प्रयत्न केल्यानंतर किती वर्षांनी सुख मिळेल? मिळू शकत नाही। अपेक्षा जर सुखाची असेल तर प्रयत्न सुद्धा सुखाचे करावे लागतील। माझा मुद्दा असा आहे, प्रत्येक जणाची धडपड चालू आहे। सर्व सुखाची आशा जन्मली शेतकरी मनुष्य शेती करतो सुखासाठी की दुःखासाठी? सुखासाठी। नोकरदार नोकरी करतो सुखासाठी की दुःखासाठी? सुखासाठी। व्यापारी व्यापार करत असेल सुखासाठी की दुःखासाठी? सुखासाठी। त्या ठिकाणी पहा, शेतकरी शेती करतो सुखासाठी, नोकरदार नोकरी करतो सुखासाठी, वकील वकिली करतो सुखासाठी, व्यापारी व्यापार करतो सुखासाठी, कीर्तनकार कीर्तन करतो सुखासाठी की पाकिटासाठी? असं म्हणलं बोर्ड लागायचं असं तुमचं म्हणलं की बाबा सत्य आमचा काळ लय आनंद वाटतोय मला। कीर्तनकार कीर्तन करतो सुखासाठीच, दुःखासाठी कुणीच प्रयत्नशील नाही। जगातला एकही व्यक्ती दुःख मानत लागे दुःख भावे ऐसे कोणी न भावे न जीवेना गमतामध्ये बोलतात। एकही मनुष्य दुःखाची अपेक्षा करत नाही। प्रत्येकाला अपेक्षा आहे कशाची? सुखाची। हे जे जीवन आहे ना महाराज हे सुख दुःखाने जरी भरलेलं असलं तरी अपेक्षा मात्र प्रत्येकाला फक्त सुखाची आहे, प्रत्येकाला सुखाची आहे। नाही तर विचार करा, आपण जीवन जगत असताना पाहतो मी 5 वर्ष आमच्या जीवनात जर सुखाचे आले असतील आणि त्या 5 वर्षातले 5 दिवस आमच्या जीवनात जर दुःख आलं तर आम्ही दिवस मोजताना सुखाचे मोजतो की दुःखाचे? कोणते दिवस मोजतो? ते 5 दिवस मोजतो महाराज। 5 वर्ष मोजत नाही का? अरे देवाला म्हणतो, देवा तुला माझा संसार बघत नाही का देवा? अरे मी काय वाटलं केलं देवा तुझं? एवढं दुःख माझ्या जीवनात का टाकलं असेल देवा? असं म्हणतो महाराज देवा बरोबर का? कशासाठी म्हणतोय महाराज? विचार करा। अरे 5 वर्ष सुखाचे दिले पण 5 दिवस दुःखाचे मोजतो। 5 दिवस काढून टाक, बाकीचे सगळे दिवस सुखाचे असतील पण सुखाचे दिवस आम्ही मोजत नाही। ज्या अर्थी आम्ही दुःखाचे दिवस मोजतोय याचा अर्थ असा होतो अपेक्षा आपल्याला सुखाची आहे, अपेक्षा आपल्याला सुखाची आहे आणि ती सामान्य अपेक्षा सोडा महाराज। सुखाची अपेक्षा आपण कुणाकडून करतो? सामान्य जीवाकडून करतो की नाही? या सामान्य जीवाने मला सुख दिलं पाहिजे पण सामान्य जीव तुम्हाला कधी सुख देऊ शकत नाही। जो देते सो दुखिया दुखिया कोई नहीं रे राजा दुखिया
अपेक्षा पूर्ण करू शकत नाही का? तर तो दुःखाने भरलेला आहे, त्याच्या जीवनात सगळं जीवन त्याच्या दुःखाने जर भरभरलेलं असेल तर तो आम्हाला सुखी करू शकत नाही. माझा मुद्दा असा आहे, प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे सुखाची आणि त्या सुख प्राप्तीसाठी प्रत्येक जण धडपडत आहे. प्रत्येक जणाचं उचललेलं पाऊल हे सुखासाठीच आहे. प्रत्येकाला अपेक्षा देखील सुखाची आहे. मग अपेक्षा जर सुखाची असेल तर प्रयत्न सुखाचे करावे लागतील की दुःखाचे? सुखाची. बोलत नका सगळे आता घरातले माणसं आहेत, सगळं तुम्ही बोललं की मला आनंद वाटतो. हा, अपेक्षा जर आपल्याला सुखाची असेल तर प्रयत्न सुखाचे करावे लागतील. पण आमच्या जीवनात चाललंय मात्र उलट. अपेक्षा सगळ्यांना सुखाची आहे पण प्रयत्न मात्र सगळ्यांचे दुःखाचे चालू आहे. सगळं कारण प्रत्येकाला जर विचारलं ना तुम्ही सुखी आहात का, तर प्रत्येक जण दररोज यादी वाचतो मला फक्त दुःखाची. कोणी सुखाची यादी वाचत नाही. तुम्ही बरोबर की नाही? हा, प्रत्येकाला जर बाबा कसे आहात, तो तुम्हाला तुमचंच लय भारी हो, तुमचंच लय भारी दररोज हे गाव दररोज ते गाव तिकडे गेलं की चमाचम गावाला तो एक नंबर चाललंय तुमचं. आमचं काय सांगायचं, आमचं काय सांगायचं? आता हे तुम्हाला वाटतंय तर तुमच्याकडे काय होतं, आम्हालाही तेच वाटतंय. आम्हाला वाटतं तुमचंच भारी आहे, बरोबर आहे की नाही? हा, आमचं जर भारी असलं तर एवढं 100 किलोमीटर पाठ येऊन कुंपण्याची गरज पडली असती का? ज्या एवढी मोठ्या झाले त्या आम्ही सुद्धा सुखी नाहीच असणार. अपेक्षा आपल्याला सगळ्यांना सुखाची आहे तर प्रयत्न देखील सुखाचे केले पाहिजे. आपले प्रयत्न दुःखाचे चालू आहेत, परिणामी आपल्याला सुख प्राप्त होत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये गोड रंगवतात. ज्ञानोबा असं म्हणतात, आगा पश्चिम समुद्राची आपटा वेगाला ज्याला जायचं आहे पश्चिमेकडे आणि त्याचा प्रवास चालू आहे पूर्वेकडे. किती वर्षांनी तो पश्चिमेला पोहोचेल? का पोहोचणार नाही? का पोहोचणार नाही? तर रस्ता चुकलाय. जायचं पश्चिमेला आहे आणि निघाला पूर्वेला या वाटा. किती दिवस जरी चालला तरी पश्चिम दिशेला जाऊ शकत नाही. परिणामी इच्छित फळ प्राप्त होऊ शकत नाही का? तर असा आमचा रस्ता चुकलेला आहे. पहा तुम्ही आपल्या कसरे गावातील सोनेवाडी गावातील एक त्या ठिकाणी सद्ग्रस्त निघाला. ज्याला जायचं आहे नाशिकला, एसटी स्टँडवर गेला. शिर्डीमध्ये कुणी करकरीत गाडी आली, अगदी नवीन लाल परी आली. आल्यानंतर लाल परीमध्ये बसला की जाणार आहे नगरला. त्या गाडीत बसला, जायचं आहे नाशिकला. किती तासाने तो नाशिकला पोहोचेल? का? रस्ता असे रस्ता चुकलेले किती तास? एक नाही म्हणत कोकणाने आडराणी भरले जग. कोकण म्हणतात जग भरले जग. रस्ता चुकल्यानंतर रस्ता हुकलेले जे आहेत ना असं जग भरले. एक नाही, आमचं सुद्धा तेच झाले. अपेक्षा सुखाची आहे पण प्रयत्न मात्र सगळे दुःखाचे चालले. त्यामुळे सुख प्राप्त होत नाही. अपेक्षा जर सुखाची असेल तर प्रयत्न देखील सुखाचे करावे लागतील. सुख ज्या ठिकाणी प्राप्त आहे त्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्या ठिकाणी सुख घ्यावं लागेल. विचार करा, आपल्याला किराणा भरायचा आहे. किराणा भरायचा घरामधून निघाला, एक पिशवी हातामध्ये घेतली आणि प्रवास सुरू झाला. निघाला मेडिकल मध्ये गेला आणि किराण्याची पिशवी घेऊन घरी आला. बरोबर की नाही? काही हात होते पाठीमागे काय सुटणे होते. अरे किराण्याची पिशवी घेतली, मेडिकल मध्ये गेला. कधी शक्य आहे का ते? तिथं किराण्याची पिशवी भरू शकत नाही. तिथं फक्त एटीएम कार्डाची पिशवी त्यांची भरते. माझा मुद्दा असा आहे, अपेक्षित जे आहे, जे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ते मागितलं पाहिजे. अपेक्षा तुम्हाला जर सुखाची असेल तर प्रयत्न सुद्धा सुखाचे करावे लागतील. मग सुख कुणाकडे आहे तर तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर सुखाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल ना, तुम्ही दुसरं तिसरं काही करू नका. फक्त देव आपला करा. आपण
तुम्हाला जर सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला एक देव करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. तेने बिन जीवा सुख नव्हे, त्याच्या वाचून दुसरं सुख देणारा जगात कोणी नाही. हा शिवाय शब्द काय दाखवतो? शिवाय शब्द त्याची गरज दाखवतो. तेने बिन जीवा सुख, त्याच्या वाचून सुख मिळू शकत नाही. तुकोबराय सकारात्मक सांगतात, तेने बिन अर्थात त्याच्या वाचून सुख देणारा जगात दुसरा कोणी नाही, त्याच्या वाचून होऊ शकत नाही. आपण पाहतो ना व्यवहारामध्ये आपण म्हणतो बऱ्याच वेळा एखादं काम करत असताना त्यावर तुम्ही त्याच्या वाचून दुसरं कोणी करू शकत नाही असं म्हणतो की नाही. हा शिवाय शब्द काय दाखवतो? त्याची गरज दाखवतो. जसं पहा तुम्ही गरज दाखवतो. कीर्तन करायचं म्हटलं की कीर्तन करायला वादक आले, गायक आले, टाळ आणले, सगळं आणलं, हार्मोनियम आणले, सगळं आलं. पण जर विना नसेल तर कीर्तन करता येतं का? विना नसेल तर जास्तीत जास्त प्रवचन करता येईल. हा, विना नसेल तर प्रवचन करता येईल. विना जसा कीर्तन करायला गरजेचं आहे, विण्या वाचून कीर्तन जसं होऊ शकत नाही, तसं सुखाचं सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याच्या वाचून सुख देणारा दुसरा जगात नाही. म्हणून तेने बिन जीवा सुख नव्हे, त्याच्या वाचून दुसरा जगात कोणी सुखी नाही. का? तर त्याचं स्वरूपच सुख आहे ना, त्याच्याकडे सुख आहे म्हणून तो आपल्याला देतोय. सुख रूपाई
अरे ज्याचं स्वरूप सुखरूप आहे तोच आम्हाला सुख देऊ शकतो. सर्व सुखाचे आगर जरी मने जाणकार हो, सर्व सुखाचे आगर मने गारे सोनार सर्व सुखाचे आगर पुढे नाही पाठांतर एवढे 4 प्रमाण झाले. किती काढायचे? 4 प्रमाण दिले एका विषयाकरता. माझा मुद्दा असा आहे तो सुखरूप आहे म्हणून आम्हाला त्याच्याकडून सुख मिळू शकतं. ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे मागावं. तुकोबरा सांगतात त्याच्या मातून सुख देणारा जगात दुसरा मालक नाही. जगाचा मालक एकच आहे की जो सुखरूप आहे आणि तोच आम्हाला सुख देऊ शकतो. म्हणून देणे बिन जीवा सुख होणे. तुकोबरा त्या ठिकाणी गोड बोलतात त्याच्या वाचून सुख मिळत नाही. पण महाराज म्हणतात त्यासाठी काय करा? आपला तो एक देव करून घ्यावा. आता इथं 2 शंका अशा निर्माण होतात. एवढ्या शंका आपल्याला पाहिजे आणि कीर्तन आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुकोबरा म्हणतात आपला तो एक देव करून घ्या. तुम्ही देव आपला करून घ्या. मला एक सांगा, देव आपला नाही का? देव आपला करून घ्या तुकोबरा सांगतात. तर देव आपला नाही का? आणि त्याच्या वाचून जर सुख मिळत नाही तर आम्ही सुखी नाही का? या 2 शंकेचं उत्तर आपल्याला पाहिजे आणि कीर्तन आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुकोबरा म्हणतात देव आपलासा करून घ्या. माझा मुद्दा असा आहे देव आपला नाही का? देव आपला आहे की नाही? आपल्या शरीरात काय आहे? आपल्या शरीरातला जर देव निघून गेला तर काय होतं? आपल्या भोवती लोक गोळा होतात. बरोबर आहे की? आपल्या शरीरातला जर देव निघून गेला तर आपल्या भोवती गर्दी जमा होते. आपल्या भोवती 4 लोक जमा होतात. आपल्या भोवती तिथं तिरडी बांधल्या जाते. आपल्याला त्याच्यावर टाकल्या जातं आणि ते 4 माणसं घेऊन आपल्याला निघतात. बरोबर आहे की नाही? कुठं? पंढरपूरच्या दिशेने. नाही कुठं? आपल्याला जोपर्यंत देव आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. या शरीरातला देव निघून गेला. देव आणि चैतन्य या शरीरातलं जर निघून गेलं तर या शरीराला काढायची ही किंमत नाही. माझा मुद्दा असा आहे देव आपल्यात नाही का? तर देव आमचं स्वरूप आहे. सर्वस्य चाहून हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान मोहने वेदेश सर्वैर तैसा उदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा की भ्रांतासी कामो विषयावरी. ज्ञानोदय गुण बोलतात सर्व गतिराम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. तो परमात्मा आमच्या हृदयामध्ये साठवलेला आहे. आमच्या हृदयामध्ये जो राहतो त्याचं नाव आहे परमात्मा. मग देव जर आमच्या हृदयामध्ये आहे तर आपला करून घ्या असं तुकोबरा काम. जर देव आमचं स्वरूप आहे, जर देव आमच्या शरीरामध्ये राहतो तर तुकोबरा असं का म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा. त्याचं उत्तर असं आहे आपल्या जवळ जरी देव असला तरी आपण त्याला मात्र आपलं करून घेतलेलं नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानोबरा असं म्हणतात जवळी आहे परी भेटेना आहे कगे माने भेटेना. आणि जवळी आहे परी भेटेना तो आमच्या अगदी जवळ आहे, आमच्या हृदयात आहे, आमच्या चैतन्य रूपाने राहतो. हे सगळं जरी असलं तरी देखील आम्ही त्याला आपलंसं केलेलं नाही. ज्ञानोबरांनी गोड ओळी वापरली आहे. ज्ञानोबरा असं म्हणतात पाहे पातूद पवित्र आणि गोड पासी पतीच्या पदरा फाड मग ते अभेवनी गोचिड अशक्त काय नसीबी. ज्ञानोबरांनी गोड चित्र काढलेलं आहे. ज्ञानोबरांनी तर दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला? गोचिड माहिती का तुम्हाला? गोचिड
मी पाकिस्तानमध्ये नाही गोचिड माहिती ना तुम्हाला कुठं राहतो गोचिड घरात गोचिड कुठं राहतो शेतकरी माणसं होता आपण गाईच्या कासेमध्ये राहतो अगदी बरोबर गोचिड कुठं राहतो गाईच्या कासेमध्ये आणि गाईच्या कासेमध्ये काय असतं पाहेपा दूध पवित्र आणि गोड पवित्र आणि गोड अशा पद्धतीचं कासेमध्ये दूध असतं ज्ञानोबराय सांगतात आणि त्या कासेजवळ राहतो त्याचं नाव आहे गोचिड मग कासेजवळ राहून दुधाजवळ राहून जो राहतो त्याला म्हणतात गोचिड पण मग एवढा दुधाच्या जवळ राहतो पण गोचिड दूध पितो की रक्त पितो हा राहतो कुठं दुधाच्या जवळ आणि पितो काय कोण हा हे गोचिडाचं चाललंय तुम्ही इकडे तिकडे राहतो गोचिड राहतो गाईच्या कासेमध्ये राहतो दुधाच्या अगदी जवळ पण दूध पित नाही तो पितो रक्त मग ज्ञानोबराय म्हणतात दुधापासून गोचिडाचा अंतर किती आहे अगदी जवळ आहे किती 500 त्वचेच्या पदराआड फक्त एक पदर आहे त्वचेचा पदर फक्त मध्ये एक पदर आहे त्या पदरामुळे त्याला दूध पिता येत नाही तसं आम्ही सुद्धा देवाच्या जवळ राहतो देव आमच्या हृदयात राहतो पण आमच्याही मध्ये आणि देवाच्या मध्ये काही पदर आहेत तिथं फक्त एक पदर आहे आमच्यात मात्र अनेक पदर आहेत पदर म्हणजे प्रतिबंध कोणते आहेत आमच्या आणि देवाच्या मध्ये पहिला प्रतिबंध आहे प्रपंचाचा दुसरा प्रतिबंध जर विषयाचा पाहिला तर पंच विषयाचा प्रतिबंध शास्त्राने सांगितलेला आहे जोपर्यंत पंच विषयाचा प्रतिबंध आपण बाजूला करत नाही तोपर्यंत देव आपलासा होऊ शकत नाही मग देव आपलासा करा असं तुकोबराय का म्हणतात तर आमच्या आणि देवाच्या मध्ये प्रतिबंध आहे तुम्हाला सांगा आमच्या आणि देवाच्या मध्ये असणारा प्रतिबंध की ज्याचं नाव प्रपंच आहे म्हणून आम्हाला देवाच्या जवळ जाता येत नाही बरोबर आहे मला एक उत्तर द्या तुम्ही देवाच्या जवळ जाण्यासाठी आमच्या आणि देवाच्या जवळ प्रतिबंध आहे मध्ये फक्त एक पदर आहे की ज्याचं नाव प्रपंच आहे प्रपंचाचा प्रतिबंध जर बाजूला केला तर आमचं कुठं जाणं होईल आपल्याला सगळ्यांना जायचं कुठं आहे प्रपंचाजवळ जायचं आहे की परमार्थाजवळ जायचं आहे उत्तर आपल्याला जायचं देवाच्या जवळ आहे की प्रपंचाच्या जवळ आहे मग देवाच्या जवळ जर जायचं असेल तर प्रपंच रूपी प्रतिबंध आपल्याला जर बाजूला करावा लागत असेल तर माझा मुद्दा असा आहे आपल्याला भगवंताने हे शरीर दिलंय त्याला आपलंसं करण्याकरिता दिलं असेल त्याला मिळवण्याकरिता दिलं असेल पण आमच्या आणि देवाच्या मध्ये संसार रूपी जोपर्यंत प्रतिबंध आहे तोपर्यंत तो आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देणार नाही मग आपल्याला जर देवाच्या जवळ जायचं असेल तर कोणता प्रतिबंध बाजूला केला पाहिजे कोणता संसाराचा बरोबर आहे की करणार नक्की तुम्ही बाजूला कीर्तन झालं आहे की तात्या चला टेकडवाला घेऊन जा आणि जे मला डोलावलं तुम्हाला प्रतिबंध बाजूला करायचा त्याची उत्तरे आणि माझ्या नावावर करून द्या मुद्दा सोडून माझा विनोदाचा मुद्दा सोडून टाका माझा मुद्दा असा आहे जोपर्यंत संसाराचा जोपर्यंत या विषयाचा या भौतिक जगतापासून जे काही सुख आहे या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत प्रतिबंध आमच्या जवळ आहे तोपर्यंत तो आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाही मग असा संसाराचा प्रतिबंध आहे म्हणून तुकोबराय म्हणतात आपला तो एक देव जरी आमचं स्वरूप असेल जरी आमच्या हृदयात राहत असेल पण आमच्या आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत संसाराचा प्रतिबंध आहे तोपर्यंत देव आपलासा होऊ शकत नाही म्हणून महाराज म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा तुकोबराय म्हणतात एक देव आपला करून घ्या एक म्हणजे किती फक्त एक आमच्या जीवनात असं आहे महाराज आपण वाराकडे भक्ती करतो महाराज वाराकडे बरोबर आहे की नाही अलीकडे पाहायचं कामच नाही महाराज कुणाला विचारायचं महाराज कामच राहिलेले आज कोणता वार नुसतं लोकांचे स्टेटस जरी पाहिले ना तरी लगेच करून येतात आज कोणता वार गणपती बाप्पा जर समोर झळकले वक्रतुंड महाकाय सुखकर्ता दुःखहर्ता हे असे मान आहेत ना महादेव दिसला की धरून चालायचं सोमवार गुरुवार दिसला की दत्त महाराज फक्त लोकांचे स्टेटस पाहिजे की लगेच करून येतो महाराज ही वाराकडे कितीही दिवस जर आम्ही भक्ती केली तर परिणामी त्याचा सुख आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही आम्हाला जर सुख पाहिजे आहे ना तर एक देव आपण असं करून घ्या
आपला तो एक. तुकोबरा म्हणतात आम्ही बारागणी भक्ती केली नाही, एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, एकदा आम्ही विठोबाचे त्याचा परिणाम त्याने आम्हाला आपलंसं केलं, आम्ही त्याला आपलंसं केलं. आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नव्हे. आता त्याच्या वाचून जर सुख प्राप्त होत नाही तर आमच्या जीवनात सुख नाही का, असा प्रश्न मी तुम्हाला दुसरा केला होता. आम्ही सुखी आहोत की नाही असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही सुखी आहात का, तर तुमचं उत्तर हो आहे की नाही. त्याच्या वाचून जर सुख मिळू शकत नाही तर आम्ही सुखी नाहीत का. आमच्यात जे सुख आहे ना, आम्हाला जे सुख झाल्यासारखं वाटतंय ते सुख कायमस्वरूपी नाही, ते सुख शाश्वत नाही, ते सुख हंगामी आहे. हंगामी कळतं हा, कायमस्वरूपी नाही, टेम्पररी. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर टेम्पररी सुख, काही काळापुरतं सुख. तुम्हाला तुकोबराय म्हणतात तुम्हाला जर शाश्वत सुख पाहायचं असेल तर त्याच्या वाचून सुख देणारा जगात दुसरा नाही. त्याचा का आता त्याचं स्वरूप आहे तोच आम्हाला शाश्वत सुख देतोय. आम्हाला जे सुख होतंय ते सुख कोणतं आहे, ते हंगामी सुख आहे. फक्त सुख झाल्यासारखं वाटतंय तोपर्यंत सुख, लगेच त्या ठिकाणी दुःख तयार होतं का, तर हे जे सुख आहे ना हंगामी सुख, थोड्या दिवसाचं टेम्पररी मिळणारं जे सुख आहे ते सुख आमच्या जीवनात का सुखी करू शकत नाही का, तर ती सगळं मायेचं कार्य आहे. आणि जे जे मायेचं कार्य असतं ते सगळं दुःख रूप असतं, अभंगाचं दुसरं चरण. तुम्हाला जे सुख झाल्यासारखं वाटतंय ती फक्त भासमान आहे का. येरती मायेके दुःखाची जनिती. मायेके म्हणजे काय, तर माया काल. मायेके म्हणजे काय, हे सगळं जे समस्त जगत आहे ना, हे जगत म्हणजे मायेचं कार्य आहे. आणि जे जे मायेचं कार्य आहे त्याला मायेके म्हणतात. आणि जे जे मायेके आहे ते सगळं मात्र दुःखाचं. या जगतामध्ये आम्हाला त्याच्यापासून सुख मिळतं ना, हे सगळं दुःखाचं आहे. सुखाचा फक्त आभास आहे, सुखाचा आभास आहे. मला सांगा, जर गुलाबजामुन जर सुख देतो असं आपण म्हटलो तर प्रत्येकाला गुलाबजामुनपासून सुख झालं पाहिजे. मग एखाद्याने गुलाबजामुनकडे जर पाहिलं तर त्याला आनंद वाटतो. आणि डायबिटीज झालेल्या माणसाने जर गुलाबजामुनकडे पाहिलं तर आनंद वाटतो का, नाही, त्याला दुःख होते. मग जर त्या विषयामध्ये त्या पदार्थामध्ये जर सुख आहे अशी
संकल्पना जर केली तर त्या पदार्थाने सगळ्यांना सुख दिलं पाहिजे. ज्या अर्थी एकाला सुख होते एकाला दुःख होते त्या अर्थी त्याच्यामध्ये शाश्वत सुख नाही. शाश्वत सुख फक्त परमात्म्याकडे आहे. शाश्वत सुख परमात्म्याकडे आहे. तुकोबरायांनी तर त्याची अशाश्वती दाखवण्याकरिता नाही आदि अंती अवसान नातो नचादिर नचसंप्रतिष्ठा. 15व्या त्यामध्ये भगवान त्या ठिकाणी सांगतात न अंतो न च आदिही आणि न च संप्रतिष्ठा. ज्याचा आदि नाही ज्याचा अंत नाही आणि ज्याला मध्ये अवसान सुद्धा नाही असं जे आहे ते म्हणतात माईक सुख. आणि त्या माईक सुखापासून आम्हाला फक्त दुःख होणार आहे. माईक म्हणजे काय? माईक म्हणजे हे जे सगळं भासलेलं आहे तुम्हाला शास्त्रकार असं वर्णन करतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाची गोष्ट निर्माण झालेली नाही. हे सगळं आम्हाला जे दिसत आहे हे सगळं भासमान आहे. भासमान उदाहरण द्यायचं झालं तर सांगू का? मृगजळ माहिती आहे का तुम्हाला? मृगजळ कुठं असतं ते? आपण जर रस्त्याने चाललो असं रस्त्यावरती आपल्याला दिसतं लांब असं दिसतं बरोबर आहे. मृगजळ म्हणजे असं पाण्याचं दिसतं आपल्याला बरोबर आहे. मग मृगजळ खरं आहे की खोटं? खोटं म्हणावं तर दिसतं की बरं खरं म्हणावं तर आहे का? खरं म्हणावं तर नाही आणि खोटं म्हणावं तर दिसतंय. आज मोठी पंचायत होऊन बसते मला. मग मृगजळ फक्त तसं आम्हाला भासमान आहे. भासमान जे खरंही नाही जे खोटंही नाही त्याला भासमान असं म्हणतात. म्हणून मृगजळ आम्हाला भासमान दिसते भासमान आहे ते. आणि जे जे भासमान असतं ते सगळं दुःखाचं असतं. जे जे भासमान असतं ते सगळं दुःखाचं असतं. जिथं गेल्यानंतर आम्हाला भास होतो की हे आमच्यासाठी चांगलं आहे धरून चालायचं योग्य घोटाळा म्हणून जिथं जिथं भास होतो ते सगळं डोक्यातून काढून टाका. भासलेलं डोक्यात ठेवूच नका. त्याच्यापासून फक्त दुःख मिळणार आहे. दुसरं काहीच मिळू शकत नाही. येरती माईके दुःखाची जनिती. ही सर्व दुःखाची जनिती आहे. त्याच्यापासून फक्त दुःख आमच्या पदरामध्ये पडणार आहे. ते शाश्वत सुख आम्हाला प्राप्त करून देऊ शकत नाही असं तुकोबराय म्हणतात. म्हणून तेने विनजीवा सोडले येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. ठीक आहे तुकोबराय परमात्म्यातून सुख मिळत नाही म्हणून तुम्ही परमात्मा आपलासा करून घ्या असं म्हणतात. पहिली फलश्रुती तुम्ही सांगितले की देवाला आपलंसं केल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल. पण दुसरी फलश्रुती काय आहे? देवाला आपलंसं केल्यानंतर तो आमच्या जीवनात काय करतो अभंगाचं तिसरं. जर तुम्ही देव आपलासा केला तर तो देव तुम्हाला त्याच्यासारखा बनवतो. तो कसा आहे? तो अविनाशी आहे. ज्याचा जन्मही जो आदी आहे म्हणजे अनादी आहे. ज्याचा जन्मही सांगता येत नाही. जो अविनाशी आहे नित्य आहे अनाशी आहे अप्रमेय आहे असा जो परमात्मा आहे तो परमात्मा तुम्हाला त्याच्यासारखा करतो. तो कसा आहे? अविनाश करी आपुलिया ऐसे. म्हणून ज्याला ज्याला मरण येऊ नये असं त्याला वाटतं त्याने देव आपलासा करावा. देव आपलासा केला की तो तुम्हाला अविनाशी म्हणजे काय तर आपलं मरण चुकवतो. आपल्याला अविनाशी करतो म्हणजे आपण नाश पावत नाही. मग तो आमचं मरण संपवतो असंही नाही. परमात्मा अविनाशी कसा करतो? उपाधी वेगळे
तुम्ही निर्विकार तुकोबराय सांगतात तो जसा निर्विकार आहे, अनादि आहे, नित्य आहे, असा जो परमात्मा आहे ना तो तुम्हाला त्याच्यासारखा करतो अविनाशी. मला एक सांगा, प्रत्येक जीवाला भीती मरणाची आहे की प्रत्येकाला मरावं वाटतं का? मरावं कुणाला वाटतं बरं? इथं कुणी हात वर करून सांगा मला मरावं वाटतं. असं एक तरी माणूस सापडेल का? एकही माणूस सापडू शकत नाही. अरे जो घाटेवर पडलाय, ज्याला सगळ्या क्रिया घाटेवरती चालू आहे, शेवटचे श्वास घेतोय, पण तो सुद्धा अपेक्षा कधीच मरणाची करत नाही. त्याला सुद्धा असं वाटत नाही की मरावं, फक्त लोकांसाठी म्हणतो देवा बस भरपूर झालं, देवा खूप झालं, आता जगण्याची इच्छा नाही असं म्हणतो. आणि 80व्या वर्षी सुद्धा पवाराचं फार्म हे काय आहे? हे काय आहे? हे मरणाचं आहे. माणसाला मरण नकोच वाटतं मला. जे म्हणतात ना मला मरण आलं पाहिजे असं म्हणणं सुद्धा फक्त लोकांकरता असतं. वास्तविक तसं वाटत नाही, त्यांना वाटत नाही. एकदा काय झालं, एक म्हातारी होती, म्हातारी जंगलामध्ये गेली महाराज. तिचा दररोजचा नित्यक्रम असायचा. काय नित्यक्रम असायचा? दररोज जंगलामध्ये जायचं, लाकडं गोळा करायची, त्याची मुळी बांधायची, घरी घेऊन यायची, असा तिचा दररोजचा नित्यक्रम होता. आता विचार करा, 80 वर्षाचं वय झालंय, पाऊलही टाकता येत नाही, पण जर लाकडं गोळा करून आणले नाही तर आपलं उदरनिर्वाह चालत नाही. म्हणून म्हातारी निघते, जंगलामध्ये जाते, लाकडं गोळा करते. आणि एक दिवस लाकडं गोळा करता करता म्हातारीचं असं झालं, दुपारचे 12 वाजले होते, सूर्य डोक्यावरती तापलेला होता. म्हातारीने लाकडं गोळा केले, अंगात कुठल्याही त्या ठिकाणी शक्ती नाही, कुठल्याही क्षणाला चक्कर येईल अशी परिस्थिती आहे. म्हातारीने मुळी उचलण्याचा प्रयत्न केला, पण करता करता पटकन म्हातारी खाली पडली. जशी खाली पडली तशी म्हातारीने हात मारली, धाव रे यमा धाव. काय हात मारली? धाव रे यमा धाव. आता तो बाबा तिथं बसला होता का काय माहिती, ही जसं धाव रे यमा धाव म्हटली तसं यमाने पटकन पुढे उडी टाकली, समोर उडी टाकली. म्हणलं म्हातारे माझा कोणीच धावा करत नाही, तू माझा धावा केला, तुझ्यासाठी लगेच जाऊ म्हटला. तो भगवान तरी वैकुंठात मुळशीला असेल कदाचित हत्ती म्हणेपर्यंत, पण मी लगेच तुझ्या समोर आलो, बोल चल लवकर माझ्यासमोर. आता सोबत चाल म्हणल्यानंतर म्हातारी म्हणली, कोण आहे रे बाबा? तू म्हणली ते नाही का? तू म्हणली धाव रे यमा धाव. तो जो यम आहे ना, यम माहिती तुम्हाला? यम दिसला तुम्हाला कधी? दिसला? यम कधीच लवकर दिसू, कारण तो सगळे जगातले नियम बंद करतो महाराज. असं नाव आहे त्याचं यम. म्हातारी म्हणली, आता तू म्हातारी माझी आठवण केली, धाव रे यमा धाव म्हणली, म्हणून मी तुला नेण्यासाठी आलो. म्हणजे मी नेण्यासाठी कुठं हात मारली होती, आज असणार एवढी मुळी डोक्यावर उचलून दे. बघा तुम्ही, 80 वर्षाचं वय झाले, कोणत्याही क्षणाला मृत्यू येऊ शकतो. जिथे जीवनात कोणताही आनंद नाही, सगळं जीवन संपलेलं आहे, असे माणसं सुद्धा मरणाची इच्छा करत नाही. फक्त कधी कधी माणसं म्हणतात, बस महाराज आता किती दिवस प्रपंच करायचा, सगळं मुलाच्या ताब्यात देऊन टाकायचं, बस आता काहीच पाहायचं नाही असं म्हणतो. सगळीकडे लक्ष, इथं माणसाची मजा आहे महाराज जीवनातली. सगळं फक्त म्हणण्यापुरतं आहे महाराज. मी सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी अंतःकरणामध्ये तुमचा असा विचार येईल ना की देवा अरे किती दिवस या जबाबदाऱ्या करायच्या, कर्तव्य कर्म सुटत नाही इथपर्यंत गोष्ट मला मान्य आहे. तेव्हा आता कर्तव्य कर्म पूर्ण झाले, पुढच्या माणसाची जबाबदारी टाकण्याकरिता मुलगा सबळ आहे, तेव्हा सगळं त्यांच्या ताब्यात टाकून देतो. तेव्हा बस माझ्या जीवनात जे काही आता शिल्लक आहे ना, उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे माझ्या हातात काही शिल्लक आहे ना देवा, बस आजपासून मरेपर्यंत देवा फक्त तुझं स्मरण करेल देवा, असा विचार आमचा करणार ज्या दिवशी येईल आमच्या, त्या दिवशी आमचा खऱ्या अर्थाने उद्धार होईल. त्या दिवशी खरा उद्धार होईल, तोपर्यंत होऊ शकत नाही. मग मला सांगा, आपल्याला जर मरणाची भीती आहे ना, तर तुकोबराय म्हणतात तुमची मरणाची भीती घालवण्याची क्षमता त्या परमात्म्याकडे आहे. तो परमात्मा तुमचं मरण घालवे म्हणजे काय करेल? अविनाश करेल. आपुलिया ऐसे तो देव जर आपण आपलासा केला की तो देव त्याच्यासारखा आपल्याला बनवतो. मग तो कसा आहे की जो नैनं चिंतती शस्त्राणी नैनं दहती पावका न चैनं क्लेदेंता पण शोषेती मारुता अच्छेदेवदायोय मग्लेते शोषेयोच नित्य सर्वगत स्थान रचनोयं सनातनः. भगवान अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात तो कसा आहे, जो काही ठिकाणी नित्य आहे, ज्याचा कशानेही नाश होत नाही ना, असा तो निर्विकार परमात्मा आहे ना, तो परमात्मा त्याच्यासारखा तुम्हाला बनवतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. पण त्यासाठी काय करावं लागेल? आम्ही म्हणाविसे
गोविंदाचे लावी मनाची से गोविंदाचे संतोष कीर्तनाची सेवा पूर्ण करतो. पण तत्पूर्वी सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. सगळ्यांनी हात वरती करायचे. विठोबा की पहिला फायदा आमच्या जीवनातील प्राप्त होईल, सुखाची प्राप्ती होईल. दुसरा फायदा काय होईल? तो परमात्मा त्याच्यासारखा आम्हाला बनेल, आम्हाला मृत्यूची भीती राहणार नाही. अविनाश करे आपुलिया ऐसे. पण त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं पाहिजे? लावी म्हणा पिसे गोविंदाची. पिस म्हणजे वेळ, भगवंताचं वेळ लागलं पाहिजे. आज वेळ भगवंताच्या भक्तीचं जर वेळ लागलं नाही का तर आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा सहजपणे आम्हाला प्राप्त होईल. जरा की नाही प्राप्त महाराज? बघा पुराणामध्ये खूप गोड कथा आलेल्या आहेत महाराज. माझ्या शबरीची कथा पहा तुम्ही. आणि आहे शबरी फार भक्ती शबरीला करते असंही नाही, पुढे गुरुग्रही नाही असंही नाही. पण परमात्म्याची भक्ती करावी, परमात्म्याला आपलंसं करावं, त्याच्या भक्तीचं भजनाचं वेळ लागावं. परिणामी शबरी देवाकडे गेली नाही, तो अखिल विश्वाचा बाप परमात्मा तो शबरीला भेटण्याकरिता वनामध्ये गेला. लावी म्हणा पिसे. शबरी म्हणते माझा अधिकार नाही परमात्माचा. अधमते अधमती नारे दिन महामये कर गोपति सुन नामी बाबा मानवे भगति करना अधमते फार भक्ती करते असंही नाही, फार मला भक्तीच्या व्याख्या माहिती नाही देवा. फक्त तुझ्यावरती प्रेम करते देवा, तुझं भजन करते, तुझ्या भजनामध्ये तल्लीन होते ना देवा. त्याचा परिणाम तू माझ्या जवळ यावं, माझा उद्धार करावा. ही शबरीच्या भजनाची ताकद आहे. म्हणून फार परमार्थ करण्याची गरज नाही महाराज.
फार भगवंताने असं सांगितलं नाही, संतांनी आम्हाला फार मोठा मार्ग सांगितला नाही. घरी राखायचं बैसून करा. फक्त घरामध्ये बसून जर आपण भगवंताचं भजन केलं तर जगातल्या सगळ्या साधनांचं फळ असणारा परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फार वेगळे साधन करायची गरज नाही. लाभी म्हणा पिसे विचार करा. भगवंताच्या भक्तीचं वेळ लागलं पाहिजे. वेळ लागलं माझ्या मीराबाईला. काय वेळ लागलं मला? अरे विचार करा मीराबाईचा. आईच्या उदरामध्ये आहे आणि आईच्या गर्भामध्ये असताना तिने कथा ऐकताना असं ऐकलं होतं. त्या कथाकाराने वर्णन केलेलं होतं. तो सावळा कृष्ण आहे ना, अखिल विश्वाचा बाप आहे, जगद्गुरु आहे आणि असा परमात्मा आमच्यावरती कृपा करतो. आणि गवळणी बरोबर खेळ असेल, गोपाळाबरोबर त्या ठिकाणी काला केला असेल, आपल्या मुखातील घास त्या गोपाळांच्या मुखामध्ये घातला असेल, असा तो विश्वाचा बाप असणारा परमात्मा आहे ना, तो लावण्य सुंदर आहे, मनोहर आहे, अत्यंत सावळा कृष्ण आहे, असं वर्णन मीराबाईने आईच्या उदरामध्ये असताना ऐकलं होतं. आणि लहानपणापासून जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर लहानपणापासून आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाली. लहानपणीच मीराबाईला भजनाची आवड निर्माण झाली आणि मीराबाई भजन करू लागली. महाराज भजन करता करता एक 4-5 वर्षाचं वय आहे. महाराज किती सुंदर होती मीराबाई दिसण्याकरता. राजकन्या आहे, एका राजाची कन्या आहे, पण राजकन्या असताना सुद्धा कोणताही अहंकार नाही. ना रूपाचा अहंकार आहे, ना श्रीमंतीचा अहंकार आहे, ना कपड्याचा अहंकार आहे, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नाही. काय सुंदर होती मीराबाई. महाराज असं म्हणतात मीराबाईचा हात सुकलेल्या कमळाच्या जर फुलाला लागला तर ते कमळ उमलायचं, इतकं मीराबाईचं सौंदर्य होतं. अशी सुंदर असणारी मीराबाई. 4-5 वर्षाचं वय होतं. एक दिवस आजोबांचा हात पकडून गावामध्ये भगवत कथा चालू होती. भागवत कथेला गेले आणि त्या कथाकाराने कीर्तनामध्ये सांगितलं तो सावळा कृष्ण अत्यंत रूप मनोहर आहे, अत्यंत लावण्य सुंदर आहे, अत्यंत सगुण मेघश्याम आहे. असा सावळा कृष्ण जर तुम्ही प्राप्त केला तर जगातल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती करणारा तो परमात्मा आहे. असा परमात्मा तुम्ही आपलासा करा. तो कसा आहे? हे सावळे रूपणे सोरठे ताजे, सावळे रूपणे सोरठे ताजे, मुखे कोणते मिटे गरी, मुखे कोणते मिटे तो सावळा कृष्ण, तो रूप मनोहर असणारा कृष्ण आहे ना, जो गवळणीबरोबर खेळला, गवळणीबरोबर रास क्रीडा केल्या, असं वर्णन ऐकलं महाराज मीराबाईने. आणि या लहानपणापासून त्या कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली. महाराज किती तल्लीन झाली महाराज. ती कथा ऐकून झाली, कथा संपली आणि कथा संपल्यानंतर बाबांचं दर्शन करण्याकरता मीराबाई गेले. कथाकाराचं दर्शन घेतलं आणि न राहून मीराबाईने प्रश्न विचारला, बाबा खूप गोड कथा करता हो तुम्ही, आता कृष्ण कथा किती गोड सांगितली, त्या सावळ्या कृष्णाचं किती गोड वर्णन केलं तुम्ही बाबा, पण एक प्रश्न आहे माझा, मला एक सांगा ना बाबा, आता ज्या कृष्णाचं वर्णन केलं तो कृष्ण मला कुठं भेटेल? कुठं भेटेल हा शब्द ऐकला आणि कथाकाराच्या पायाखालची जमीन निसरली महाराज. आणि आयुष्यभर भगवंताची भक्ती केली, त्याची कथा करतो, पण आतापर्यंत अंतःकरणात असा विचार आला नाही. आणि 5 वर्षात चिमुकल्या मुलीला तिच्या अंतःकरणात विचार निर्माण झाला की तो कृष्ण मला कधी भेटेल. असा विचार ऐकल्यानंतर कथाकाराला काय उत्तर द्यावं कळेना, निरुत्तर झाला. त्याने आपल्या हातामध्ये असणारी जी मूर्ती आहे ना गोपाळ कृष्णाची, ती मूर्ती घेतली आणि सांगितलं, बाळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, पण हा सावळा कृष्ण एक दिवस तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देईल. पण जोपर्यंत आपण त्याच्याबरोबर नातं जोडत नाही ना, तोपर्यंत परमात्मा आपल्यावरती कृपा करत नाही. एक काम कर, या गोपाळ कृष्णाचा दररोज शृंगार कर, याला नटव, याच्याबरोबर बोल, याच्याबरोबर खेळ, याच्याबरोबर जेवण कर मिळेल. असं जर केलं ना, एक दिवस हा परमात्मा तुझ्यावरती कृपा करेल मिळेल. असं ऐकलं महाराज लहानपणी ऐकलं. ती गोड गोष्टी हातामध्ये घेतली
आणि मीराबाईचा नित्यक्रम दररोजचा सुरू झाला. दररोजचा काय सुरू झाला? सकाळी उठलं की त्या गोपालकृष्णाला स्नान घालावं, स्नान घालून झाले की त्याला शृंगार करावा, त्याला चांगले कपडे घालावे, त्याची बासरी ठेवावी, त्याला गोड त्या ठिकाणी सत्व असं नटावं महाराज, शृंगार करावा, त्याला डोळ्यामध्ये काजळ लावावं महाराज. इतका गोड दिसायचा तो कृष्ण. आणि त्या कृष्णाकडे पाहता पाहता मीराबाईचं भजन सुरू व्हायचं. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ आणि जसं मी सांगतो ना तुम्हाला, त्या कथाकाराने सांगितलं होतं मीराबाई, जोपर्यंत तू भगवंताशी नातं जोडणार नाही ना तोपर्यंत परमात्मा कृपा करत नाही. आपण कितीही त्याचं भजन केलं, आपण कितीही भक्ती केली, तोपर्यंत कृपा करत नाही. आपण परमात्म्याशी नातं जोडलं पाहिजे. हेच गलत होती महाराज आपल्या परमार्थाची. आपण भगवंताशी कधी नातं जोडलं नाही. आपण व्यवहारामध्ये नातं जोडतो, बहीण म्हणतो, भाऊ म्हणतो, आई म्हणतो, बाप म्हणतो, सगळं म्हणतो महाराज. पण ज्या दिवशी परमात्म्याला तुम्ही मायबाप म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून जर हाक मारले ना, तो परमात्मा तुमच्या जवळ उभा राहील, तुमच्यावर नक्की कृपा करेल. आता ठरलं मीराबाईचं, दररोजचा नित्यक्रम ठरला, भजन करायचं, कृष्णाचा शृंगार करायचा, कृष्णाला नटवायचं. असं करता करता आता जोपर्यंत लहान होते तोपर्यंत ठीक होतं. लहानपणी सगळे माणसं तिथं कौतुक करायचे, अरे काय सुंदर आहे मीराबाई आमची, लहानपणी भगवंताची भक्त आहे, अरे कृष्णावरती किती प्रेम करते, किती प्रेम करते, तिच्यासारखं प्रेम करणारं पात्र जगात नाही, असे सगळे कौतुक करायचे. पण जोपर्यंत लहान होती तोपर्यंत बरं होतं. आता मात्र ती मोठी झाले, 15-16 वर्षाचं वय झालं, उपवर झाले. आता लग्नाचा विषय समोर येऊ लागला आणि लग्नाचा विषय समोर आल्यानंतर आई म्हणू लागली, मीराबाई आता तुला चांगले चांगले स्थळ येत आहे, पाहा तुम्ही राजकन्या आहे, राजाची कन्या म्हणल्यानंतर साहजिक मोठा मोठाले स्थळ येत होते. मोठे स्थळ आल्यानंतर मीराबाई म्हणू लागली, आई अगं मी बाहेर कुणाशीही लग्न करणार नाही. का लग्न करणार नाही ग मीरा, का लग्न करणार नाही? आई माझं लग्न त्या छोट्या गोपालकृष्ण आहे ना, माझं लग्न कधीच त्याच्याबरोबर झालेलं आहे. मी दुसरं त्या ठिकाणी वर पाहू शकत नाही. त्याने केला असे माझा निपार, नका तुझ्यावर पाहू आता, नका तुझ्यावर पाहू आता. त्याने केला लग्न केले, माझं लग्न लहानपणीच त्याच्याबरोबर लागले आहे. मी आता दुसऱ्यावर तुम्हाला पाहू नको, मी बाहेर लग्न करणार नाही. आता जे लोक तिचं कौतुक करत होते ना मीराबाईचं, तेच लोक आता त्यांना नव्हते. हा जगाचा नियम आहे, हा जगाचा नियम. लोक एक काळ आपली सुट्टी करतात, आपल्या डोक्यावर घेऊन असतात, पण ज्या दिवशी आमचा मुलगा परमार्थाच्या वाटेवरती चालायला लागला ना, त्या दिवशी तेच लोक त्याची निंदा करतात. जे लोक मीराबाईचं कौतुक करत होते, भक्त आहे आणि एक नंबर आहे, जोगन आहे, जोगन रात्रंदिवस भगवंताचं भजन करते, असे म्हणणारे लोक आता मात्र तिला वेळी म्हणू लागले. काय गोड चित्र केले आहे. कवी महाराज बोलतात, हे लोक कहे मीराबाई रे बाबरी, लोक कहे मीराबाई रे बाबरी, बाप कहे कुलनासी रे हो, बाप कहे कुलनासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध
लोकांचं सोडा नाही बा, जगाचं सोडा. जो तिचा बाप आहे ना जन्मदाता बाप, तो सुद्धा म्हणू लागला ही मिरी आहे ना, आणि ही माझी कुलनाशी आहे, माझ्या कुळाचा नाश केला आहे, ही काय चांगली आहे का? हिने माझ्या कुटुंबाची सगळी किंमत घालून टाकली, असा जन्मदाता बाप सुद्धा म्हणू लागला. पण मीराबाई माघार घ्यायला तयार नाही मला, कारण भगवंताची भक्त आहे ना. जगाच्या भौतिक जगताच्या कोणत्याही परिस्थितीचा विचार ज्याच्यावर होत नाही ना, हे खरं भक्ताचं चरित्र आहे. मीराबाई पाहायला विचार करायला तयार नाही मला. तुम्ही मला वेडा म्हणा, तुम्ही मला कुलनाशी म्हणा, पण मी माझी भक्ती सोडणार नाही. जनाबाईला काय साधा त्रास दिला का महाराजांना? अरे जनाबाईला काय बोला, वेश्या बोलावं महाराज जनाबाईला? काही सामान्य अधिकार होता का जनाबाईचा? मला पण जनाबाई माझा हटल्या नाही महाराज. तुम्ही मला वेश्या म्हणा, नाही तर तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण माझ्या तुलात मी कधीच भक्ती सोडणार नाही. पौंढरीच्या पेटे मानिले पौंढरीच्या पेटे मानिले मनकटावरी तेल घाला तुम्ही डोहीचा पदर पण मी माझी भक्ती सोडणार नाही. मीराबाईची अवस्था तीच आहे. तुम्ही मला कुलनाशी म्हणू नाही तर काही म्हणा, पण मी माझी भक्ती सोडणार नाही. काय करावं? सगळे सांगत आहे पण मीराबाई ऐकत नाही. काय करावं आता? अरे सांगून ऐकत नाही, आता मारलं पाहिजे. जन्मदाते बापाने विषाचा प्याला घेतला आणि मीराबाईच्या हातामध्ये दिला. मी नेहमी सांगतो, अरे अखिल विश्वाचा बाप जिची काळजी करतो त्याला या जगात काळजी करायचं काम नाही. त्याला काळजी करायचं काम नाही. मला मीराबाईने विषाचा प्याला हातात घेतला आणि घट 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 सगळा प्याला पिऊन टाकला. मला ते विष का प्याला रणविने बेया पिकत विनासी रे ओ पिकत विनासी रे पर भूगल बापाने मीराबाईला बाहेर काढून दिलं, घराच्या बाहेर काढलं. आता विचार करा, आतापर्यंत फुलाची मर्यादा होती, आतापर्यंत बापाची मर्यादा होती, पण मीराबाई म्हणू लागली बस 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 देवा फार चांगलं केलं. अरे घरातून बाहेर काढलं ना, गावाच्या बाहेर एक महाल बांधून दिला. त्या महालात मीराबाई दररोज भजन करू लागली. मीराबाई देवाच्या बाळगणाची, देवा माझ्यावर कृपा केली, तू फार चांगलं केलं देवा, आणि माझी सगळी मर्यादा काढून घेतली. आता मी तुझं सहजपणे भक्ती करू शकते, भजन करू शकते देवा, फार चांगलं केलं. आता मात्र मीराबाई थांबत नाही. काय करावं? पायात घुंगरू बांधले महाराज मीराबाईने, पायात घुंगरू बांधले, हातामध्ये विणा घेतला आणि मीराबाई नाचत नाचत भगवंताचं भजन करू लागली. नाचूनी 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 दररोज विना घेतला की भगवंता
लागली, भजन करू लागली. महाराज आता किती जरी काही झालं, कितीही भक्त झाला, कितीही काही ठिकाणी संत झाला, पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत पोट आहे, आणि जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत खाण्याची चिंता आहे. काय करावं महाराज? पण मी नेहमी सांगतो, ज्याचा कैवार परमात्मा घेतो ना, ज्याने संपूर्ण भाग भगवंतावरती घातलेला आहे, त्याला काळजी करायचं काम नाही. होईल कैवारी नारायण, तो परमात्मा आमचा कैवारी होतो. काय करावं? एका म्हातारीला सद्बुद्धी दिली भगवंताने. तिच्या अंतःकरणामध्ये विचार करता ती दररोज डबा तयार करायची, मीराबाई जवळ यायची, मीराबाईच्या त्या महालामध्ये डबा ठेवायची, मीराबाई नाचत भजन करत असायची. भजन संपलं की जेवण करायचं, दररोजचा नित्यक्रम सुरू झाला. एक दिवस घटना अशी घडली, म्हातारीला बाहेर गावी जायचं होतं. काय करावं? आपल्या मुलाच्या जवळ डबा दिला, म्हातारी निघून गेली. मुलगा त्या महालामध्ये आला, आणि महालामध्ये आल्यानंतर मीराबाईचं रूप ज्यावेळेस त्या मुलाने पाहिलं, आणि पाहिल्यानंतर फक्त भारावून गेला. महाराज, अरे किती गोड आहे, किती सुंदर आहे, ही जर मला भेटली ना, मी हिच्याशी लग्न करेल, असा विचार अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि मग त्याने ठाणच घेतलं, महाराज करील लग्न तर हिच्याशीच करेल, दुसरी बरोबर लग्न करणार नाही. म्हातारी दुसऱ्या दिवशी घरी आली. आल्यानंतर डबा बनवला, तो म्हणला मी घेऊन जाणार. ती म्हणली नाही. अरे ती जोगण आहे, सगळं जग टाकलंय तिला, सगळं जग सोडले, तू तिच्याकडे जाऊ नको. ती परमात्मकार झालेली आहे, ती तल्लीन झालेली आहे भगवंताच्या वचनामध्ये, मी तिला डबा घेऊन जाणार असं म्हणू लागले. मुलगा म्हणला, आई तू नेहमी मला म्हणते ना लग्न करायचं. आई एकच सांगतो, त्या मीरेबरोबर, त्या जोगण बरोबर जर लग्न माझं लावून दिलं तरच मी लग्न करेल, नाही तर करणार नाही. आई तुम्ही आईला राग आला, अरे ती भक्त आहे, तिने सगळं जग टाकून दिले, आणि जी तल्लीन झाली भजनामध्ये ती तुझ्याशी कसं लग्न करेल? काय करावं कळत नाही, सांगावं कसं? एक दिवस म्हातारी डबा घेऊन आली. आल्यानंतर खिन्न मनाचा चेहरा आहे, चेहऱ्यावरती उदास भाव आहे. मीराबाईने भजन थांबल्यानंतर विचारलं, आजी दररोज मला डबा घेऊन येते, दररोज तुझा चेहरा प्रसन्न असतो, आज मात्र या चेहऱ्यावरती मला दुःख दिसते, कशाचं दुःख आहे? म्हातारी सांगू लागली, माझा मुलगा आहे, 2 दिवस गावामध्ये नव्हते, बाहेर गेले होते, म्हणून माझ्या मुलाला पाठवलं, त्याने तुझं रूप पाहिलं, आणि मनाशी फक्त एकच निर्धार केला, लग्न करेल तर फक्त त्या मीरेशी लग्न करेल, तुझ्याबरोबर लग्न करायचं म्हणतो. मीराबाईने सगळं ऐकून घेतलं. सांगितलं, आजी उद्या सकाळी तू डबा घेऊन येऊ नको, त्या बाळाला माझ्याकडे डबा घेऊन पाठव. दुसऱ्या दिवशी हा डबा याने डबा घेतला, मीराबाईच्या त्या महालामध्ये आला. मीराबाईचं भजन थांबलेलं होतं, डबा ठेवला, आणि ठेवल्यानंतर मीराबाई विचारू लागली, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? याला असं वाटतं, अरे माझ्या अंतःकरणात जो भाव आहे ही कसं बोलून दाखवलं? तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? मी नक्की तुझ्याशी लग्न करेल, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे? म्हणजे माझी अट अशी आहे, 3 महिने गावाच्या बाहेर असणारं एक मंदिर आहे ना, कृष्ण मंदिर, दररोज त्या मंदिरामध्ये जायचं, त्या मंदिराची झाडलोट करायची, त्या मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती आहे, त्या मूर्तीला स्नान करायचं, शृंगार करायचा, त्याला नटवायचं, आणि रात्रंदिवस फक्त 3 महिने त्याचं भजन करायचं. असं जर तू 3 महिने केलं तर 3 महिन्याने मी तुझ्याशी लग्न करेन. असं ऐकल्यानंतर आनंद झाला. अरे 3 महिने काय आहे, मी सहजपणे भजन करू शकतो. 3 महिने भजन केल्यानंतर जर मीराबाई मिळत असेल ना, तर 6 महिने भजन करेल. 3 महिन्याचं काय आहे? निघाला, गडबडीने लगबगीने निघाला महाराज, आणि त्या मंदिरामध्ये गेला, झाडलोट केली, मंदिर स्वच्छ केलं, भगवंताच्या मूर्तीला त्या ठिकाणी स्नान घातलं, तिला कपडे घातले, कपडे घातल्यानंतर त्याचा शृंगार केला, आणि त्या कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून भजन करत त्या ठिकाणी याचा दिवस सुरू झाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण. असं भजन करायचं महाराज. तल्लीन झाला, कृष्ण रूप झाला. 3 महिने कधी संपले कळाले नाही. 3 महिन्याने मीराबाईने ती म्हातारी सोबत घेतली, एक पुष्पमाला हातामध्ये घेतली, हार घेतला, आणि त्या मंदिरात आली. तिचं भजन करत होताना त्याचं भजन चालू होतं, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, वासुदेव वासुदेव वासुदेव. असं भजन करत होताना तिथं आले. मीराबाईने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, त्याचं भजन थांबलं, आणि असं पाठीमागं पाहिलं, आणि मीराबाईकडे पाहून त्याने उत्तर दिलं. तो म्हटला, कोण आहेस? अरे तू नाही का 3 महिन्यापूर्वी
तुम्ही माझ्याकडे आला होता ना, माझ्याबरोबर लग्न करायचं होतं ना, तो म्हणला ताई मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही का, तर या सावळ्या कृष्णाशी माझं लग्न कधीच लागू केलंय. कशासाठी सांगतोय, लावी मनापिसे गोविंदाचे भगवंताचं भजन केलं की तो परमात्मा तुम्हाला त्याच्यासारखा बनवतो आणि त्याच्यासारखं बनणारे बनलं की जगात आपल्याला मृत्यूची भीती राहत नाही. आपलं मरण चुकवतो असं नाही, मरण आपलं संपवतो. कशा पद्धतीने, तर आपलं दररोजचं जे चक्र चालू आहे ना, जन्माला येणं मरण, जन्म मरण हे जे आपलं चक्र चालू आहे ना, हे परमात्मा कायमचं संपवतो आणि संपल्यानंतर आपल्याला शिल्लक कशा पद्धतीने ठेवतो, अभंगाचं शेवट. तुका म्हणे का
चुकवीत नाही, मरण कायमचं संपलं म्हणजे पुन्हा जन्माला येणंही नाही आणि पुन्हा मरणही नाही. ही जी जन्म मरणाची साखळी आहे तो परमात्मा एका मरणामध्ये जरी कधी तुका म्हणे एका मरणामध्ये सगळी साखळी संपवून टाकतो. पुन्हा जन्माला येऊ लागत नाही आणि पुन्हा मरावही लागत नाही. मग काही शिल्लक ठेवत नाही का तर उत्तमाची गुणे कीर्ती मागे. तो आम्हाला शरीर रूपाने जरी त्या ठिकाणी घेऊन जात असेल पण कीर्ती रूपाने तो आम्हाला पुन्हा जिवंत ठेवतो. आपण पाहतो ज्ञानोबरायांना जाऊन आज 700 वर्ष होऊन गेले, 750 वर्ष झाले, पण ज्ञानोबराय आजही आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे. याला म्हणतात उत्तमची गुणे कीर्ती मागे. तुकोबरायांना जाऊन 400 वर्ष झाले पण तुकोबराय आजही आमच्या हृदयामध्ये आहे. महाराणांना जाऊन आज किती वर्ष झाले असेल पण महाराणा आजही आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे. छत्रपती आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे. याला म्हणतात तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची पुढे कीर्ती मागे. तो आम्हाला कीर्ती रूपाने पाठीमागे ठेवतो. म्हणजेच मरण आमचं कायमचं संपलं जातं. अर्थात माझा मुद्दा असा होता सुखाची प्राप्ती करण्याकरिता, कीर्ती रूपाने जिवंत राहण्याकरिता आणि अविनाशी पडण्याकरिता देव आपलासा करून घ्या, आपला तो एक घ्यावा. आणि म्हणून असा जगद्गुरु तुकोबरायांचा निरोप संकल्पित वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 12:30 वाजून त्या ठिकाणी 5-10 मिनिटं जास्त झालेली आहे. पण तुम्ही सगळे थोडेसे हळूहळू आले. मग मी थोडेसे 10 मिनिटं हळूहळू लांबवले होते. एकदम बसले 10-15 मिनिटं थोडीशी लांबवलेली आहे. या मातोश्रीच्या निमित्ताने आपण सर्वजण या मातोश्रीला श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत.